बऱ्याच ताईच्या कमेंट आहे की ताई तुम्ही मोठा व्हिडिओ पण बनवत जा, मोठा व्हिडिओ पण टाकत जा. तर तुम्हाला सांगते, मोठा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो आणि तिथल्या शेतातले कामं असतात, स्वयंपाक घरचा, सगळं घरचं आवरून जायचं आणि शेतातले कामं करून परत घरी आलं की एडिटिंग करायची, खूप वेळ जातो. त्यामुळे मी मोठा व्हिडिओ काही बनवत नसते. पण गुरुपौर्णिमा होती आणि त्या दिवशी म्हणलं चला घरी राहायचं होतं मला, त्यामुळे मी म्हणलं एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर काय काय केलं, कसं कसं केलं थोडंसं दाखवलं, जास्त काही दाखवलेलं नाही. तरी व्हिडिओ नक्कीच पहा पूर्ण. नमस्कार मंडळी, मी छाया, माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना पौर्णिमा आहे, त्यामुळे म्हटलं सगळ्यात आधी सकाळी सकाळी गॅसची पूजा करून घ्यावा, कारण नंतर ना भरपूर कामं राहते आणि डबल काही होतच नाही. आधी सगळ्याच्या आधी जर गॅस पूजा, उंबरठा पूजन वगैरे सगळं करून घेतलं की पटापट सगळे कामं उरकतात. आणि रुटीन दाखायचं म्हणलं तर रुटीनला भरपूर वेळ लागतो. कोणीतरी कॅमेरा पकडायला पाहिजे आणि कॅमेरा पकडला नसलं तरी पण वेळ लागतो. इथून स्टँड उचला, तिथं ठेवा, तिथं ठेवा, तिथं ठेवा, असं असतं. आणि बऱ्याच ताई म्हणतात ताई तू शेतात रोज येते, तर मग तुझे मुलं कोण सांभाळतात, ते पण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगते की माझे मुलं घरी राहतात की त्यांना कोण सांभाळतं. तर ना सगळ्यात आधी स्वच्छ गॅस वाटा वगैरे रात्रीच पुसून ठेवलं होतं मी, परत एकदा पुसून घेतलं. आणि सगळ्यात आधी कोणती पण पूजा करायची झाली की आपल्याला दिवा ह्या प्रज्वलित करून घ्यायचा असतो. त्यामुळे मी निरंजनी लावून घेतली, हळदी कुंकानं मस्त छान स्वास्तिक काढलं. आणि कधी कधी काय होतं, हे स्वास्तिक ना कॅमेऱ्यामध्ये मी जर शूट केलं तर ते उलटं दिसतं. तर ते काय होतं, समोरच्या कॅमेऱ्यानं, सेल्फी कॅमेरा असतो त्यानं जर शूट केलं ना ते उलटं दिसतं. त्यामुळे थोडंफार समजून घेत जा. तर आज मी मागच्याच कॅमेऱ्यानं शूट केलं, त्यामुळे उलटं वगैरे दिसत नाही. आणि काही दिसत असेल तरी समजून घेत जा थोडंफार. स्वास्तिक काढली, हळदी कुंकू वगैरे दिलं, फुलं ठेवली आणि छोटंसं लोटा आहे माझ्याकडे, तो पाण्यानं भरून ठेवला. कारण अन्नपूर्णा माता आहे, त्यामुळे पाणी ठेवायचं मला एका ताईने सांगितलं होतं गेल्या वेळेस, मी व्हिडिओ शेअर केला होता. आणि सगळी पूजा झाल्याच्या धूप दीप दिलं आणि कापूर घेतला. थोडासा कापूर लावत असते मी, असा सगळीकडे कापूर लावून घेतला की खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे कापराने एकदा ओवाळून घेतलं की छान वाटतं. तर तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं. काही चुकलं असेल ते पण सांगा, मी नक्कीच शेअर करत जाईल. आता राहिली गोष्ट माझे मुलं कोण सांभाळतात. तर माझे मुलं तुम्हाला सांगते खूप मोठाले आहे, हॉस्टेलला आहे. एक 10वीला आहे, एक 8वीला आहे. त्यामुळे माझ्या मुलाला सांभाळायची काही गरज नाही. एक हॉस्टेलला आहे, जो मोठा आहे तो हॉस्टेलला होता, 2-3 वर्ष झाले. आता लहाना पण टाकला. तर हे पहा, असं काहीतरी माझं किचन दिसतंय. थोडीशी क्लिप घेतली तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. हे छोट्या गोष्टीने मी सजवलेलं आहे, जास्त काही नाही. इकडं देवघर आहे आणि देवघराच्या बाजूलाच हे किचन आहे. छोटासा मी शॉर्ट व्हिडिओ पण तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे, बऱ्याच ताईंनी पाहिला पण आणि कमेंट पण छान छान केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला किचन टूर पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्कीच तुमच्या आग्रहानुसार किचन टूर पण करीन. बऱ्याच ताईच्या कमेंट पण होत्या ताई तिळाची चटणी टाकली होती का तेव्हा. तर करील कधीतरी वेळ मिळाला तर घरी राहिल्याच्या नंतर. आणि संध्याकाळी ना पौर्णिमा होती तर सत्यनारायणाची पूजा वगैरे केली होती. हे पहा, हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे, तो सकाळचा होता. दोन्ही व्हिडिओ मिक्स करून तुमच्यासोबत शेअर केले मी. मला चला छोटे का ना तुमच्यासोबत शेअर करते. आणि जेवढं मला येतं तेवढंच करत असते मी, जास्त काही झंझटात का भानगडीत पडत नाही. साधं सिंपल जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करते. शेतातलं काही, घरचं काही, रेसिपी काही. जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पण जे म्हणतात तुम्ही ते नक्कीच शेअर करेन. चला, आजचा व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक, तुमचे जी कमेंट असते त्या कमेंटच मला प्रोत्साहन भेटतं. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. चला, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.